मी या ठिकाणी आज कच्ची केळी घेतलेली आहेत। तर आपल्याला कच्च्या केळ्यापासून केळीचे वेफर्स, केळीचा चिवडा, केळीच्या या ठिकाणी पोळ्या, बरेच आपण या ठिकाणी कच्च्या केळीचे पदार्थ करू शकतो। तर या ठिकाणी मी आज कच्च्या केळीचा, जसा बटाटा चिवडा असतो तसा या ठिकाणी कच्च्या केळींचा उपवासासाठी चिवडा करणार आहोत। तर त्याची रेसिपी पुढील प्रमाणे आहे। त्यासाठी मी लागणारी या ठिकाणी 5 ते 6 केळी घेतलेली आहेत। ही केळी आमच्या शेतातील आहेत। तुम्हाला ही मार्केटमध्ये कुठेही कच्ची केळी मिळाली तर तुम्ही घेऊ शकता। आता ही कच्ची केळी सोलताना थोडंसं आपल्याला याला त्रास घ्यावा लागतो। थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे, कारण कच्च्या केळी जो चीक असतो तो चिकट असतो, त्यामुळं हाताला या ठिकाणी तेल लावून मग याला सोलायचं आहे। सुरुवातीला याचा वरचा खालचा भाग काढून घ्यायचा आहे। या पद्धतीनं याची साल काढून घ्यायची आहे। जर हाताने निघत नसेल तर अशा पद्धतीनं सगळी साल काढून घ्यायची आहे। किंवा तुमच्याकडे बटाटा सोलायचं स्लायसर असेल तर त्यानं सुद्धा तुम्ही काढू शकता। येथे सगळी केळी सोलून झालेली आहेत। याला आपण आता खिसणीवरती याचा खिस करून घेणार आहे। मी इथे बघू शकता, हा जो खिस आहे हा या ठिकाणी बारीक बारीक असा खिस तयार झालेला आहे। ह्या खिसणीने किंवा तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं हे वेफर्स करायचे स्लायसर असेल तर त्यानं सुद्धा या ठिकाणी पटपट असं याच्यावरती याचा खिस करू शकता। इथे बघू शकता तुम्ही, अशाच सर्व केळांचा आपण खिस करून घेणार आहे। हा केळाचा खिसून झालेला आहे। आता याला मी थोडंसं मीठ लावत आहे आणि याला थोडासा याच्यावरती लिंबूचा रस पिळून घेत आहे। लिंबूने मीठ लावल्यानंतर हा जो खिस आहे हा या ठिकाणी हलवून घ्यायचा आहे। हा खिस जास्त वेळ खिसून ठेवायचा नाही, कारण काळा पडतो। ते गॅसवरती मी कढईत तेल गरम करायला ठेवलेला आहे। आता हा जो खिस आहे हा तेल गरम झालेला आहे। आता यामध्ये थोडा थोडा करून या ठिकाणी मी तळून घेणार आहे। याला जरासा सुट्टा करून घ्यायचा आणि सोनेरी कलरवर याला तळून घ्यायचं आहे। येथे तुम्ही बघू शकता आपला हा केळीचा खिस तळून झालेला आहे। त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत, हेही इथे तळून घेणार आहे। शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत, ते काढून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची सुद्धा तळून घेणार आहे। कढीपत्ता आणि मिरची ही आपली तळून झालेली आहे। खट्टा मिठ्ठा करणार आहोत, त्यामुळे याच्यावरती मी ही जी आपली साखर आहे ती बारीक करून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये थोडीशी घालत आहे। तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर मगाशी मी त्याच्यामध्ये लिंबू आणि मीठ पिळलेलं होतं, त्यामुळे आत्ता थोडंसंच मीठ या ठिकाणी घालत आहे। एकसारखं हलवून घेत आहे। त्यानंतर थोडंसं याला असं खालीवर करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा कच्च्या केळींचा एकदम खट्टा मिठ्ठा असा हा चिवडा करून तयार झालेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त असा आपला कच्च्या केळीच्या खिसाचा चिवडा तयार झालेला आहे। तर तुम्ही असा या ठिकाणी कच्च्या केळींचा चिवडा करू शकता। हा चिवडा उपवासासाठी जर वापरत असाल तर या ठिकाणी कढीपत्ता स्किप करायचा आहे आणि रेग्युलर खाण्यासाठी वापरायचा असेल तर तुम्ही कढीपत्ता, कोथिंबीर वापरू शकता। यामध्ये फक्त बेदाणा घालायचा नाही, त्यामुळं काही होऊ शकतं की आपला हा चिवडा नरम पडू शकतो। तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही अशी रेसिपी करून पहा आणि कमेंटद्वारे मला सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।